नमस्कार. उन्हाळा आला की आपण सगळेजण विचार करायला लागतो की कुठल्या तरी आध्यात्मिक यात्रेला जावं. कधी चारधाम यात्रा तर कधी 12 ज्योतिर्लिंग यांना भेट देण्याचा हा आपण विचार करत असतो. पण तुम्हाला एक प्रश्न कधी पडला आहे का? आपण ज्या स्थानांना भेट द्यायचा विचार करत असतो त्याचा खरा इतिहास, त्यामागच्या पौराणिक कथा, त्याचा आध्यात्मिक अर्थ आणि त्यामागच्या गूढ सत्य हे तुम्हाला खरंच माहिती असतं का? श्रद्धेची पहाट ह्या माझ्या यूट्यूब चॅनलवर 12 ज्योतिर्लिंग सिरीजमधील प्रत्येक ज्योतिर्लिंगाची संपूर्ण माहिती उपलब्ध आहे. त्याचा उत्पत्ती, इतिहास, पौराणिक कथा याबद्दलची संपूर्ण माहिती मी खूप सोप्या पद्धतीत सांगायचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं ती सिरीज चुकवू नका. आणि त्याचबरोबर जर का तुम्हाला चारधाम यात्रेला जायचं असेल तर पुणे ते पुणे चारधाम यात्रा आराध्य आध्यात्मिक यात्रा घेऊन येत आहेत. या यात्रेमध्ये तुम्हाला मिळेल उज्जैन येथील महाकाल दर्शन, ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग, केदारनाथ आणि बद्रीनाथ पवित्र धाम. पुण्याहून AC स्लीपर कोचने आरामदायी प्रवास, 16 ते 18 दिवसांची संपूर्ण योजना, मुक्काम, नाश्ता आणि जेवणाची सोय, यमुनोत्री आणि केदारनाथसारखे दिव्य ट्रेक अनुभवण्याची संधी. पण लक्षात ठेवा, त्या स्थानाचं दर्शन घेणं हे तितकं पुरेसं नाही. त्याचबरोबर त्या स्थानाचा खरा आध्यात्मिक अर्थ देखील आपल्याला माहीत असणं तितकंच गरजेचं आहे. म्हणूनच 12 ज्योतिर्लिंग सिरीज अवश्य बघा आणि त्या प्रत्येक ज्योतिर्लिंगाचा खरा गर्भित अर्थ समजून घ्या. जर तुम्हाला देखील या दिव्य यात्रेचा अनुभव घ्यायचा असेल तर आजच संपर्क करा आणि आपली जागा निश्चित करा. हर हर महादेव. नमस्कार.